वर्ष 2025 मध्ये ना खूप कमी मराठी चित्रपट आले ज्यांचे कलेक्शन सांगायला खूप भारी वाटायचं, खूप आनंद वाटायचा. पण 2026 मध्ये यार एका मागोमाग एक ब्लॉकबस्टर चित्रपट येत आहेत मराठी इंडस्ट्रीकडनं. चला तर मी सगळ्या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया, तेही विस्तारित कलेक्शन. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर जसं मी सांगितलं की 2026 हे वर्ष मराठी इंडस्ट्रीसाठी खूप 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 आशादायी आणि खूप परफेक्ट वर्ष आहे असं म्हणता येईल. म्हणजे एका मागोमाग एक ब्लॉकबस्टर चित्रपट येत आहेत. सुरुवात क्रांतिज्योती विद्यालय ह्या चित्रपटाने केली होती आणि आता तुंबाडची मंजुळा हा चित्रपट सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो या चित्रपटाला. चला तर मग ह्या सगळ्या चित्रपटांचं कलेक्शन जाणून घेऊयात. सर्वात प्रथम तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं कलेक्शन सांगतो. तर तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला थोडेफार कमी शोज मिळालेत, कारण देऊळबंद 2 आहे, राजा शिवाजी चित्रपट आहे, त्यानंतर हिंदी मधला वरुण धवनचा चित्रपट आहे, साऊथचा पेडी हा चित्रपट आहे. ह्या सगळ्या चित्रपटांच्या गर्दीत थोडे कमी शोज मिळालेत, पण जे काही शोज मिळालेत त्यामध्ये सुद्धा चांगलं कलेक्शन आणून दिलेलं आहे तुंबाडची मंजुळा या चित्रपटाने. म्हणजे पहिल्या दिवशी नेट कलेक्शन जे झालं या चित्रपटाचं, तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं, ते आहे 54 लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे ते आहे 60 लाख एवढं. आता शुक्रवार होता आणि वर्किंग डे असल्यामुळे थोडंफार कलेक्शन कमी आलेत, पण मी आता जर का बुक माय शोला पाहिलं तर 15,000 तिकीट्स 17,000 तिकीट्स ह्या विकल्या गेल्या होत्या 24 तासामध्ये आणि त्याचा आकडा आता वाढतच चाललाय. सो हे चांगलं चित्र आहे, कारण सगळ्याच म्हणजे देऊळबंद 2 किंवा राजा शिवाजी हा चित्रपट चालतोय, पण हा सुद्धा चित्रपट आता चालतोय हे बोलू शकतो. आता वेळात की देऊळबंद 2 ह्या चित्रपटाची काय कलेक्शन झालंय, तर देऊळबंद 2 ह्या चित्रपटाला लागून एकूण 16 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 15 दिवसांचं कलेक्शन आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, जे की 55 कोटी एवढं झालं होतं. आणि आता जेव्हा 16वा दिवस आला तेव्हा चित्रपटाने 1,50,00,000 एवढी कमाई केली. ह्याचाच अर्थ नेट कलेक्शन किती झालं, तर 57,50,00,000 म्हणजे 57.5 कोटी एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झाले ते आहे 65 कोटी, म्हणजे वर्ल्ड वाईड जे कलेक्शन झाले ते आहे 65 कोटी, म्हणजे 65 कोटींचा सुद्धा आकडा पार केलाय. आता वेळचा जो रेकॉर्ड आहे 72 ते 75 कोटींचा, तोही तुटणार आहे मला तरी वाटतंय लवकरच. म्हणजे हा शनिवार आणि रविवार देऊळबंद 2 चित्रपटासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे आता जेव्हा मी पाहिलं बुक माय शोला तर तुम्हाला दाखवतो सुद्धा 5,000 तिकीट्स आत्ताही, म्हणजे तिसऱ्या हप्त्यात चित्रपट आहे तरी 5,000 तिकीटच्या एका तासाला विकल्या जातात. म्हणजे अजूनही देऊळबंद 2 ची क्रेज संपलेली नाही हेच समजू शकतं. ह्या जे काही प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे पुण्यात तर आत्ताही भरपूर शोज हाऊसफुल जाताना दिसत. आणि अजून आजचा आणि उद्याचा दिवस जर का 5-5 कोटीच्या आसपास कमाई केली तर नेट कलेक्शन मध्येच हा चित्रपट 65 कोटीच्या पुढे आणि वर्ल्ड वाईड मध्ये जो वेळचा रेकॉर्ड आहे तो तोडून टाकेल. आता यावेळात की राजा शिवाजी चित्रपटाची कमाई किती झाली, तर राजा शिवाजी चित्रपटाला लागून एकूण 36 दिवस कंप्लीट झालेत आणि या 36 दिवसांमध्ये राजा शिवाजी चित्रपटाचे जे नेट कलेक्शन झाले तर ते आहे 105 कोटी एवढं आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झाले तर ते आहे 117 कोटी एवढं सॅकनिकच्या हिसाबाने. 113 कोटी हे नेट आहे म्हणजे इंडियामध्ये कमवले आणि 4 कोटी हे ओव्हरसीज मध्ये, म्हणजे 117 कोटी एवढं कमाई झालेली आहे सॅकनिकच्या प्रमाणे सांगितले मी तुम्हाला. सो राजा शिवाजी चित्रपटाचा थोडा ट्रेंड हा कमी होताना दिसतोय, कारण भरपूर चित्रपट आल्यात पण कुठेही म्हणजे असं खूपच कमी झालं असं नाही सांगू शकत. म्हणजे अजूनही पुण्यात मुंबईमध्ये थोडेफार शोज का होईना हाऊसफुल होतात. त्यामुळे मला असं वाटतं की अजूनही हा चित्रपट अजून एखाद हफ्ता तर थिएटरमध्येच चालेल, अजूनही OTTवर यायचे चान्सेस नाहीयेत. तर हे होते 3ही ते मराठी चित्रपट जे की बॉलिवूडचा चित्रपट वरुण धवनचा त्याच्यावर भारी पडताना दिसत आहेत आणि साऊथच्या चित्रपटाला सुद्धा टक्कर देताना दिसत आहेत. 3ही चित्रपट आपले मराठीमधले हे खूप चांगलं चित्र आहे यार. म्हणजे असं व्हायचं ना की बॉलिवूडचे जे म्हणजे एखादा बॉलिवूडचा मोठा चित्रपट आला तर त्याला सगळे शोज मिळायचे आणि आपले शोज काढून घ्यायचे, पण आता तो जो प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे असं म्हणू शकतो. की आता मराठी चित्रपटांना शोज देतात, कारण थिएटरवाल्या लोकांना माहिती आहे की मराठी
चित्रपटाला सुद्धा आता प्रेक्षक वर्ग यायला लागला. तर हे खूप चित्र चांगलं आहे. दोघांनाही, हिंदी आणि साऊथ दोघांनाही टक्कर देते महाराष्ट्रामध्ये तरी ऍटलिस्ट मराठी चित्रपटसृष्टी हेच म्हणू शकतो. सो हे होतं कलेक्शन. तिन्ही चित्रपटाचा पुढचं कलेक्शन सुद्धा लवकर येईल. त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा. खूप कमी मराठी चॅनल्स आहेत जिथे, खूप कमी युट्यूब चॅनल्स जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं तुम्हाला आधीच माहिती आहे. सो नक्की सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडली तर एक लाईक माझ्या मेहनतीसाठी नक्की द्या. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल, पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.